काय हो तुमच्या भागात विकास झालाय का हो? आमच्या भागात कुणी काही केलेलं नाही 10 वर्षे. वित्तर कार्पोरेटर कोणीही वारी वसादीत आता इथून मोर पाय ठेवायचा नाही आणि वारी वसादीतल्या लोकांचं मत कुणालाही देणार नाही आम्ही. गावाचे असते गावाला. आमची कुठलीही कामं केलेली नाहीत. मी कुणालाही मत इथं देणार नाही. आमच्या दारी घरी आलीत मी पाया पडलीत तरी आमच्या एकट्या घरातलं 500 मत आहे. बरंच काय होतं की धनदांडगी आता या बऱ्याचशा निवडून येतात, पण त्यांचा काय होतं गुंडांचा एक वर्ग तयार होतो. ते समाजाला त्रास द्यायचं काम करत असतात. त्या रस्त्याला डबर पडल्यात, पोरं बाळा आमची बदादा पडत्यात, ही ढोपरं फुटत्यात, हे गुडघं फुटत्यात मुलांचं. एवढी एवढी मुलं कुणाच्या घरात परिस्थिती पडत्या त्या पडत्या परिस्थितीला जाऊन तुम्ही चौकशी करता काय आणि मत मागायचे तुम्ही आमच्या दारात हे येऊन याचा. आता वसाहतीची समस्या म्हटली तर प्रॉपर्टी कार्ड अजून झालेली नाही. ज्यावेळी निवडणूक येईल त्यावेळी 4 दिवस विषय चालला गेलेला. तिथनं पुढं कोणीही लक्ष देत नाही आणि मत मागायसाठी उमेदवार दारात येते. तिथनं पुढं 5 वर्ष उमेदवार कधी कुणाची चौकशी करत नाही. की सामाजिक सलोखा हा समस्याचा एक भाग आहे. कचरा नाही आहे, पाणी कचरा उठावत नाही, पाणी प्रश्न आहे, रस्ते सोय आहेत. ते एकाच भागातले 2 देतात 3 देतात. पक्षीय राजकारण झाल्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ता जो आहे तो यात भरडा जातो. याचा काही कार्य नाही आहे, 2 नंबरवाले आहेत. अशांनाच फक्त प्रतिष्ठा देण्याचं काम या राजकीय पक्षांनी केलेलं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. नळा नाही त्या चावीला एकंदरी कट्टा नाही. मग आम्ही किती दिवस सण करायचा. तुम्हाला बोळात येईन असावं, तुम्ही तुम्हाला जावलं असतं आणि फुकटच मताच्या टायमाला तुम्ही आमच्या दारातले काय येता. आमची इच्छा नाही तुम्हाला मत द्यायची. हा जो मुद्दा सोडवला गेला नाही का वाटतं, कशाबद्दल असं वाटतं? हा विषय प्रॉपर्टी कार्डात जर बघायला गेला तर भरपूर वर्ष पेंडिंग आहे. आज कित्येक वर्ष बघतोय आम्ही की प्रॉपर्टी कार्डचा विषय निघला, इलेक्शनच्या वेळेला फक्त तो बाहेर निघाला. प्रॉपर्टी कार्डाच्या संदर्भात बोलायला गेलं, बघायला गेलं की काय म्हणतात की नाही फायली झाले, काम झाले, इथंपर्यंत गेले तिथंपर्यंत गेले. डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69. केके न्यूजच्या माध्यमातून महानगरपालिकेचा आढावा आपण घेत आहोत. आज आपण येऊन पोहोचलो आहोत प्रभाग क्रमांक 11 मध्ये असणाऱ्या नागरिकांच्या समस्या जाणून घेऊयात. या ठिकाणी मुख्यत्वे वारे वसाहत असेल, प्रॅक्टिस क्लब पासूनचा हा एरिया आहे, मंगळवारपेठ सारखा एरिया आहे आणि या संपूर्ण एरियामध्ये देखील काही समस्या आहेत. कोल्हापूरच्या मध्यवस्तीमध्ये असणाऱ्या या भागामध्ये काय काय समस्या आहेत, नागरिकांना कोणत्या समस्याला सामोरं जावं लागतं हे आपण बघूया. मी संभाजीनगरमध्ये छोटा व्यवसाय आहे, दुकान आहे आणि मी इथं गेली 60 वर्षे याच भागात आहे. काय दादा मुख्यत्वे समस्या काय तुमच्या भागाच्या तुम्हाला सांगा? प्रभागाच्या समस्या हा साधारणपणे कोल्हापुरात ज्या समस्या आहेत त्याच प्रामुख्याने समस्या सगळे सांगत असतील. मला त्याच्या व्यतिरिक्त एक सांगायचं आहे की सामाजिक सलोखा हा समस्याचा एक भाग आहे. कचरा नाही आहे, पाणी कचरा उठावत नाही, पाणी प्रश्न आहे, रस्ते सोय आहेत. ह्या सगळ्या सर्वसाधारण समस्या ज्या तुम्हाला 72 प्रभागात ऐकायला मिळत असतील. ह्याच्या व्यतिरिक्त सामाजिक सलोखा, एक उमेदवार चारित्र्य संपन्न असेल त्यावेळेला समाज घडायला कसा उपयोग होतो, अनुचित प्रकार घडत, युवा पिढी बर्बाद होत नाही, यासाठी माझा तरी प्रामुख्याने भर आहे. ह्या समस्या तुम्हाला कचरा उठायची समस्या कोणी सांगेल, रस्त्या समस्या कोणी सांगेल, पाणी समस्या कोणी सांगेल, पण सामाजिक सलोखा एकी कसं एकत्र बांधलं जावं, कसं माता भगिनींचं या ठिकाणी एकदम शांततेनं वावरलं पाहिजे, बिंदास वावरलं पाहिजे, असं कुठं दिसत नाही. बरंचसं काय होतं की धनदांडगी आता या बऱ्याचशा निवडून येतात, पण त्यांचा काय होतं गुंडांचा एक वर्ग तयार होतो. ते समाजाला त्रास द्यायचं काम करत असतात. मग कोंडाळे करून बसायचं, कुठेही जमायचं, रात्री अपरात्रीपर्यंत दंगा करायचा, फटाक्या उडवायच्या, सामाजिक सलोखा नागरिक भयभीत होऊन राहतात. ही समस्या कुणाच्या समोर येतच नाही. तर माझं असं सांगायचं आहे की असा उमेदवार निवडा, चारित्र्य संपन्न निवड असायचा की ज्याच्यामुळं की समाजात एकोपा, प्रेम, बंधुभाव, सामाजिक सलोखा वाढेल, शांतता वाढत राहील. आता एक उदाहरण द्यायचं झालं असं तर साधारणपणे महानगरपालिका झाल्यापासून या प्रभागात, हा पूर्वी संभाजीनगर पद्माळा प्रभाग, त्यानंतर संभाजीनगर ह्या प्रभागाचं नाव झालं. एक नगरसेवक या ठिकाणी होऊन गेले जे महानगरपालिकेत ड्रायव्हर या पदावर, चतुर्श्रेणी पदावर काम करत होते. बाबासाहेब सासणे ऐकलं असेल, दिवंगत स्वर्गवासी. तर मला सांगायला अभिमान वाटतो की आतापर्यंत आता त्यांची कालकीर्द ही 2000 साली संपली, आज 2025. या 25 वर्षाच्या कालावधीमध्ये आज त्यांनी केलेली कामं हीच लक्षात आहेत. त्यानंतर 3 नगरसेवक झाले, एकही काम कुणाच्या लक्षात फारसं नाही आहे. पण त्यांचं हे कशामुळे झालं, त्या व्यक्तीला
त्या महानगरपालिकेत काम करण्याचा पूर्णपणे अनुभव आहे. असंच मला इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे किंवा ही संधी आलेली आहे समाजाला की किशोर यादव गेले 30 वर्ष महानगरपालिकेत पाणी पुरवठा विभागाला इत्थंभूत माहिती की पाणी टाकी किती वेळात भरते, पाण्याचा प्रवाह कुठं आहे, 6 इंची पाईपलाईन कुठं आहे, 3 इंची पाईपलाईन कुठं आहे, कुठं पाण्याचा फ्लो जास्त, इत्थंभूत माहिती. त्यामुळं जे इतिहास शासनाने घडवला त्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची एक संधी आमच्या प्रभागाला प्राप्त झालेली आहे. ह्या समस्या कचराचा उठाव होत नाही, पाण्याचा उठाव होत नाही, या सगळ्या सार्वजनिक समस्या आहेत. पण सामाजिक बांधिलकी, सामाजिक एकोपा जपला जावा या माध्यमातून यासाठी चारित्र्य संपन्नच उमेदवार असावा कुठल्याही प्रभागात, ह्याच प्रभागात नाही. आणि माझा तर ठाम विश्वास आहे किशोर यादव बद्दल आम्ही छाती ठोकपणे सांगू शकतो की अशा प्रकारच्या जर उमेदवार निवडून दिलं तर संपूर्णपणे प्रभागात एक आनंदाचं उत्साहाचं वातावरण निर्माण आहे. मी अखिल भारतीय ग्राहक पंचायत कोल्हापूर महानगरचा अध्यक्ष. कोल्हापूर महानगरपालिकेपासून जे आपल्याला नागरी सुविधा द्यायच्या आहेत त्यांच्याकडून आता कुठल्याही प्रकारच्या होत नाही आहेत आणि गेली 5 वर्ष प्रशासक राज्य चालू आहे. त्यामुळं नगरपालिकेमध्ये नगरसेवक हा अत्यंत गरजेचा आहे. नगरसेवक असणं म्हणजे प्रत्येकाच्या आपल्या घरची व्यक्ती असल्यासारखं असतो. अशा समस्या आहेत भागात, जे काय ते कचरा उठाव होत नाही, ज्या काय आहेत त्या सगळ्या नगरसेवक आपल्या भागातला लागतो आणि घरचा नगरसेवक असल्यासारखा असल्यामुळे भागातलाच नगरसेवक असावा अशी जनतेची इच्छा आहे. आणि त्याप्रमाणे प्रत्येक जिथं भागात ज्या भागात आता 4 भाग केल्यामुळं प्रत्येक एकाच भागातले 2 देतात, 3 देतात. पक्षीय राजकारण झाल्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ता जो आहे तो यात भरडला जातो आणि जे पैसेवाले आहेत त्याचं कुठलेही काम नसलं तरी सुद्धा पैसा हा एक क्षेत्र धरून सगळ्याच पक्षांनी जनतेचे कुठल्याही विश्वासात न घेता फक्त पैसा बघून आणि जे काही कार्य नाही आहे, 2 नंबरवाले आहेत अशांनाच फक्त प्रतिष्ठा देण्याचं काम या राजकीय पक्षांनी केलेलं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. काय मुख्यत्वे समस्या आहेत कोल्हापूरच्या असं वाटतं तुम्हाला? तर साफसफाई, गटार बिटार स्वच्छता पाहिजे, तसं काय दिसत नाही. उगाच काहीतरी सांगायला मग आमचा मी जर साफ करतोय असं आहे. जे नगरपालिकेने गेलं पाहिजे ते तुम्हीच करताय असं हो करतोय आमचा मीच काय. मला एक सांगा की आता कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक असेल किंवा भरपूर ट्रॉफिक आहे, खड्डे आहेत भरपूर, इथनं जायला आणि ट्रॉफिक भरपूर झाल्यामुळे जायला पण वेळ होतोय आणि हे पण होतोय. हो ह्या मुख्य समस्या कोल्हापूरच्या हो. पाणी बिणी आता आहे बरं, पण त्यांनी रस्त्याचाच आणि ह्याचाच प्रॉब्लेम, खड्ड्याचा आणि स्वच्छताचा. बरं, आता नगरपालिका म्हणजे 5 वर्ष प्रशासक होता आणि 5 वर्ष नगरसेवक होता. हो. कोणाचा कारभार चांगल्या पद्धतीने झाला असं वाटतं? प्रशासकामध्ये काळामध्ये प्रशासकचं काही काम नाही चांगलं. नगरसेवक जर असते त्याला बघून आपल्याला सांगता येतं ना, त्यांना जाऊन की या बाबा आमच्या इथं असं आहे, ते येऊन जाऊन करत. काका काय हो कोल्हापुरी समस्या काय तुमच्या या वारी वसाहतमध्ये काय वाटतंय? वारी वसाहत किंवा संभाजीनगर कुठला भाग असेल किंवा कोल्हापुरातला कुठलाही भाग असेल की उमेदवार चांगला मिळावा आणि भागात विकास व्हावा. म्हणजे भागाचे भागात ज्या काही गोष्टी किंवा काही समस्या आहेत त्या भागामध्ये काम चांगल्या पद्धतीने होण्यासारखा उमेदवार असावा ही आमची इच्छा आहे. बरं, आता कचरे उठाव असेल किंवा रस्त्याची कामं मोठ्या प्रमाणात झाली आहेत काय असं वाटतं का? नाही, हे बघा कसं झालं आहे, ज्या भागामध्ये आता आम्ही बघतो आता कचरा उठावा किंवा इतर काही गोष्टी किंवा रस्ते असतील किंवा पाण्याच्या समस्या असतील त्या अजूनही तशा प्रबलितच पडलेल्या आहेत. म्हणजे कुठल्याही कामाशी म्हणजे म्हणा इतके झालेलेच नाहीत. त्यामुळे आम्ही काय म्हणतोय की जो कोणी उमेदवार कोणी असून दे, कुठल्या पक्षाचा असेल, स्वतंत्र असेल, कोणी उमेदवार जर असेल तर त्यांनी ज्या उमेदवारानं या प्रभागातून जो निवडून त्यांना चांगल्या पद्धतीनं कामं करावं एवढी आमची इच्छा आहे. काय हो तुमच्या भागात विकास झालाय का हो? आमच्या भागात कुणी काही केलेलं नाही 10 वर्षे. संडास नाही, चाव्या नाहीत, रस्त नाहीत. फक्त रामदास झाल्यानं आला त्या वर्षी 15 वर्ष झालं. मागच्या वेळा संडास बायकांचं नागड्या उघड्या बसत्याला एवढा संडास त्यानं करून दिलता. वित्तर कार्पोरेटर कोणीही वारी वसाहतीत आता इथून मोर पाय ठेवायचा नाही आणि वारी वसाहतीतल्या लोकांचं मत कुणालाही देणार नाही आम्ही. आमची कुठलीही कामं केलेली नाहीत. मी कुणालाही मत इथं देणार नाही. आमच्या दारी घरी आलीत मी पाया पडलीत तरी 5,000 10,000 3,000 मत आहे आमचं. आमच्या एकट्या घरातलं 500 मत आहे. काय आमच्या वारी वसाहतीत कुठंही काही काम केलेलं नाही. वारी वसाहतला कोंडावळा नाही, वारी वसाहतला चाव्या नाहीत आणि कार्पोरेटर घरात बसत्यात
भांडणं लागले की सोडू नका म्हणून पोलिसांनी फोन करतात. वारी वसादीचं कुणीही चौकशी केलेली लेखा नाही. त्या रस्त्याला डबर पडल्यात, बरं. पोरं बाळा आमची बदादा पडत्यात, ही ढोफरं फुटत्यात, हे गुडघं फुटत्यात मुलांचं. एवढी मुलं हे एक झालं. म्युन्सिपाल्टीला चाव्या दिल्या त्या चावीसने कट्टा आहे का बघा. एवढी पाईप सुद्धा प्लॅस्टिकची त्या चावीला नाही, त्या नळा नाही. त्या चावीला एखादी कट्टा नाही. मग आम्ही किती दिवस सहन करायचा. तुम्हाला बोळात येईन असावं, तुम्ही तुम्हाला दावलं असतं. असं जर्निंग कडे फुटून वर्ण व्हावं लागलं. शे गटार हिकट, शे घर हिकट. त्या माणसाला जंतू का होऊ नये हो, का होऊ नये. काय समस्या आहे तुमची? आमच्या दारात वर्षाला मतासाठी येतात. काय आमची घर पापरेडीची नाहीत, नाही एखादी चाव्यांचं काय काम नाही, नाही गोरगरिबाच्या मुलाचं कुठं आधार नाही. आणि फुकटच मताच्याच टायमाला तुम्ही आमच्या दारात काय येता. आमची इच्छा नाही तुम्हाला मत द्यायची. तुम्ही दुसरं भाग उडका. काय काय केल्याचं आम्हाला दावा. गोरगरिबाच्या लोकांचं एखादी मुलं फिरत्या, त्याच्याकडे 2 रुपयाचा धंदा लावावा. नाही यांची कुणाच्या घरात परिस्थिती पडते आहे, त्या पडत्या परिस्थितीला जाऊन तुम्ही चौकशी करता काय. आणि मत मागायचे तुम्ही आमच्या दारात येऊन याचा, आणि आम्ही तुम्हाला मत देणार नाही. बरं, मला सांगा काय समस्या आहे तुमच्या या वसाहतीच्या? आता वसाहतीची समस्या म्हटली तर प्रॉपर्टी कार्ड अजून झालेली नाही. ज्यावेळेस निवडणूक येईल त्यावेळेस 4 दिवस विषय चालला गेलेला असतो. बर. तिथनं पुढे कोणीही लक्ष देत नाही. बर. गटरीची रस्त्याची सगळी दुरावस्था ह्या भागात म्हटलं तर. आणि मत मागायसाठी उमेदवार दारात येते, तिथनं पुढे 5 वर्ष उमेदवार कधी कुणाची चौकशी करत नाही. बर. आणि भागाचा विकास म्हटलं, निवडणूक कशासाठी असते, जनतेसाठी आणि भागाच्या विकासासाठी. तर कोणी उमेदवार भागाचा विकास करत नाही, स्वतःच्या घरचा विकास करतात आणि कोणीही लक्ष देत नाही. प्रत्येकाच्या ह्याच्यासाठीच त्यांनी प्रॉपर्टी कार्डचा विषय थांबला गेलेला आहे. बरं, आता प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न मोठ्या प्रमाणात पुढे आलेला आहे. ताईंनी देखील मला सांगितलं की प्रॉपर्टी कार्डचा हा जो मुद्दा सोडवला गेला नाही. का वाटते, कशाबद्दल असं वाटतं? हा विषय प्रॉपर्टी कार्डाचा जर बघायला गेला तर भरपूर वर्ष पेंडिंग आहे. आज कित्येक वर्ष बघतोय आम्ही की प्रॉपर्टी कार्डचा विषय निघला, इलेक्शनच्या वेळेलाच फक्त तो बाहेर निघाला जातो. आणि इतर वेळेला जर विचारायला गेलं तर स्वतःच्या वर्चस्वासाठी, म्हणजे ह्या खालच्या लेवलला जे वर्चस्व आहेत की तू केलंस का मी केलंस, मी केलं का तू केलं, हे आपल्या स्वतःच्या ह्याच्यासाठी हा प्रॉपर्टी कार्डाचा आजपर्यंत विषय पेंडिंग आहे. कारण का तो वरती येणं झालाय. प्रत्येक आता मी बऱ्याच वेळेस चौकशी केली असता तर मला पण हे निदर्शनास आलं की प्रॉपर्टी कार्डाच्या संदर्भात बोलायला गेलं, बघायला गेलं की काय म्हणतात की नाही फायली झाले, काम झाले, इथंपर्यंत गेले, तिथंपर्यंत गेले. मी एक वेळ कलेक्टर ऑफिस पर्यंत पण गेलो, कारण मी ज्यावेळेला नगरपालिकेत गेलो त्यावेळेला विचारलं गेलं तर त्यावेळेला सांगितलं की इथं पण फायली आतापर्यंत तर काही नाही आहेत, कलेक्टर ऑफिसला तुम्ही चौकशी करा. अशा प्रकारे मला पण विचारणा केली, त्यावेळेला मला ही उत्तरं मिळाली. असं आहे. तर हा विषय ग्राउंड लेवलच्या वर्चस्वासाठी पेंडिंग आहे प्रॉपर्टी कार्डाचा महत्वाचा विषय आहे. आपण आताच पाहिलं की या भागामध्ये नागरिकांच्या किती मोठ्या प्रमाणात समस्या आहेत. असं कुठेतरी म्हणलं जातं की बाबा शहर हे शहर राहतं, मात्र शहराला लागून असणारा काही भाग हा अंधारात राहतो. आणि अशा या अंधारात राहिलेल्या नागरिकांच्या आपण समस्या या ठिकाणी जाणून घेतल्यात. बघूया आता याच्याकडे कोण कुठल्या पद्धतीने लक्ष देत.